तर तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहात, तर त्या प्रभागाचा तुम्ही कसा विकास करणार व तुमचा पुढचा अजेंडा काय असेल? माझा प्रथम अजेंडा असेल की स्वच्छता. आमच्या भागामध्ये स्वच्छता म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे. जसं रासन्यांना वाटतं सरांना की आपण स्वच्छता अभियान त्यांनी राबवलं आहे, त्यांनी प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नांना अजून थोडंसं यश मिळावं आणि भरपूर प्रमाणात स्वच्छता आमच्या भागामध्ये व्हावी असं मला वाटतं. ताई, आपण काय सांगाल? यांच्याबरोबर आपणही बरेच कामं केलेली आहेत. आपण या संदर्भात काय माहिती देणार? व ताई जसे इच्छुक आहात तर त्यांना त्या प्रभाग क्रमांक 13 मधून तुमच्याकडून काय मदत होणार? व तुम्ही यांच्याबरोबर मिळून सहकार्य केलेले, सामाजिक कार्य केले व आता BJP पक्षाकडून तुम्ही ह्या ताई ज्या इच्छुक उमेदवार आहात तर त्या संदर्भात तुमची पुढची पावलं काय असणार आहेत आणि कसे प्रभागामध्ये तुम्ही काम करणार आणि त्या प्रभागामध्ये जो स्लम एरिया आहे, जो झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीचा विकास कसा करणार? आमच्या एरियामध्ये आता आमचा वाडा संस्कृती असा आमचा एरिया आहे. आता आमच्या इथे बिल्डिंग कंस्ट्रक्शन भरपूर प्रमाणात चालू आहे. तो रोडवरनं जे मोठे डंपर जातात हे जातात त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, ड्रेनेज खोल चाललेली आहेत. तर सगळ्यात पहिलं प्राधान्य हे असणार आहे की रस्ते भक्कम करा. वरतून नुसता मुलामा देऊन आहे ना, पुन्हा गाड्या गेल्या की खड्डे पडतायत. तर तसं नको आहे. तसं असं काम चांगलं भक्कम व्यवस्थित व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तर आमचा एरिया हा भोई आळी असल्यामुळे मासे व्यवसाय हा आमच्याकडं प्राधान्याने असतो. त्याच्यामुळे जो कचरा होतो तो कचरा कुत्री बऱ्याच प्रमाणात पांगवतात, हे करतात. तर आता कचरामुक्त एरिया पुणे शहर करणं हे जे आमच्या हेमंत भाऊंचं जे स्वप्न आहे ना, त्याच्यासाठी आम्ही बळकटी देतोय की ओला कचरा, सुका कचरा हा वेगळं वर्गीकरण करून तो पूर्ण आम्ही महिला घरोघर पाठवतोय. त्या जमा करून कचरा डेपोला पाठवतात. त्याच्यानंतरनं ज्या आमच्या एरियातल्या गृहिणी आहेत ज्यांना म्हणजे आता ही लाडकी बहीण योजना तर मिळती आहे, पण बऱ्याच प्रमाणात कोरोनानंतरनं बऱ्याच महिलांना व्यवसाय उद्योगधंदे नाही आहेत. तर ते टीमवर्क करून त्यांना म्हणजे छोट्या प्रमाणावर का होईना की काही रोजगार मिळतील ह्याच्यासाठी प्रयत्न करणं चालू आहे. तर आत्ता जसे की आपल्या बोलण्यातून आलंय की भोई समाजाला BJP पक्षाने एक उमेदवार द्यावा अशी तुमची सगळी भोई समाजाची अगदी काय आमच्या म्हणजे पूर्वीपासून आमच्या एरियामध्ये भोई समाजाचं कॅन्डिडेट नेहमीच असायचा. पण गेल्या वेळेपासून आमच्याकडे आलेलं नाही आणि आमचा स्वतःचा एक माणूस हक्काचा असेल तेव्हाच त्याला जमिनी पातळीवरती आमच्या समस्या ह्या माहिती असतील आणि तोच आमचं सगळं इच्छा पूर्ण करू शकतो, आमच्या गरजा पूर्ण करू शकतो. आमच्याकडनं तर आमची अपेक्षा आहे श्री भस्मराज तिकोने यांना तिकीट मिळावं. जसं की आता आपण पाहिलं की या ताईची एक अपेक्षा आहे की भोई समाजालाही BJP पक्षाने एक उमेदवार द्यावा अशी यांची अपेक्षा आहे. सतर्क महाराष्ट्र न्यूज, पुणे.